नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 14 जुलै 2026 सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठराविक ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कुठे हलका या पावसाच्या नोंदी आपल्याला दिसून आलेल्या आहेत. आणि निश्चित हा पाऊस बाल्य अवस्थेतील जे पिकं आहेत, या पिकांना जीवनदान देणारा हा पाऊस आहे, निश्चित आहे. जेव्हा जेव्हा मित्रांनो, मराठवाड्यात किंवा इतर ठिकाणी पिकांना पाण्याची आवश्यकता भासते, अशा कालखंडात निश्चित मराठवाड्यात पाऊस पडत असतो. हे मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, या संदर्भातले अंदाज राज्यातील खाजगी हवामान संस्था बरोबर देशाची महत्वाची हवामान संस्था IMD ने सुद्धा व्यक्त केलेले आहेत की 15 पासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे आणि खरा पाऊस हा 20-21 नंतर राज्यात सुरू होईल, हे IMD चे अंदाज आहेत. परंतु सोशल मीडियावर काही मंडळी, माझी शेतकरी मंडळी, मित्रमंडळी, हवामानप्रेमी हे व्यक्त होत आहेत की IMD चुकते. मित्रांनो, प्लीज, IMD ही देशातील अतिशय नामवंत आणि महत्वाची संस्था आहे, हवामान चळवळीवर काम करणारी, आणि तिचे अंदाज हे सत्य असतात. आणि एखाद्या एवढ्या मोठ्या संस्थेवर लगेच टिप्पणी करणं इतपत आपलं नॉलेज नाही, कारण त्यांच्याकडे संबंध डाटा आहे, सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत, स्वतःचे उपग्रह आहेत. IMD ने कुठंच म्हटलं नाही की राज्यात पाऊस पडणार नाही म्हणून. राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे आणि विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे, आणि नेमका तोच पाऊस आज राज्यात आपल्याला पाहायला मिळाला. क्वचित ठिकाणी तो चांगलाही झाला. निश्चित त्यावरून राजाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. परंतु IMD सारख्या महत्वाच्या विश्वसनीय संस्थेला आपण दोष देणे इतपत आपण मला वाटतं मोठे नाहीत, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावे. आणि IMD बद्दल जे अंदाज असतात ते एकूण वार्षिक त्यांचं कॅल्क्युलेशन हे महत्वाचं असतं. ते त्यानंतर आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. मित्रांनो, भारतीय हवामान विभागामार्फत मिळालेलं ही आजची लेटेस्ट उपग्रह प्रतिमा सध्या जुलैचा 15वाडा म्हणजे 15 जुलै चालू आहे, तरी सुद्धा उत्तरेकडे WB सक्रिय आहे. आणि आपण सातत्याने सांगितले होते की वायव्य बंगालच्या उपसागरात, विशेषतः ओडिसाच्या उत्तरेकडे, ओडिसाच्या किनारपट्टी भागात ही लो प्रेशर सिस्टीम गंगे मैदानामध्ये तयार झालेली आहे. या लो प्रेशर सिस्टीममुळे निश्चित आजूबाजूचं जे बाष्प आहे या सिस्टीमकडे खेचले जाणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून सुद्धा वाऱ्यांचा वेग, बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढणार आहे या सिस्टीमकडे, आणि त्यामुळे घाटावर पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसतील. आज बऱ्यापैकी दुपारनंतर बाष्पयुक्त ढग हे आपल्याला या सिस्टीमकडे खेचले गेले. त्यामुळे क्वचित ठिकाणी मराठवाड्याच्या, पूर्व मराठवाड्यातील भागात, परभणी असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी पावसाच्या नोंदी आपल्याला आढळून आल्या. परंतु अद्याप खऱ्या अर्थानं या सिस्टीमचा प्रभाव सुरू झालेला नाही. मित्रांनो, ही सिस्टीम या पद्धतीने जाणार आहे. याच्या मॅप आपण सुरुवातीला सुद्धा दिला होता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, आणि त्याशिवाय अंदाज कळत नसतात. तर उद्या मित्रांनो 16 आणि 17 तारीख पर्यंत राज्यात कसं वातावरण असेल, कसं अंदाज असेल, हे ECMWF चं मॉडेल आहे. या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो ती या ठिकाणी जात आहे, आणि त्यामुळे या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. मराठवाड्याच्या, पूर्व मराठवाडा, आपण सातत्याने सांगितलेले हिंगोली, नांदेड, परभणी हे पूर्व मराठवाड्यातील जिल्हे आहेत. या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. इकडे दक्षिणेकडे सुद्धा मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना आपल्याला दिसत, म्हणजे हा तेलंगणाचा भाग आहे. तर हे सर्व पाहत असताना या सिस्टीमकडे मोठ्या प्रमाणावर इंडो गंगे मैदानामध्ये मित्रांनो या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. त्यामुळे अगदी राज्यात पाऊसच होणार नाही असं कोणी म्हटलेलं नाही.
पाऊस हा हलका ते मध्यम होत राहील. क्वचित ठिकाणी तो जोरदार सुद्धा होईल. मित्रांनो, काही मॉडेल हे ECMWFचं मॉडेल आहे. मित्रांनो, या मॉडेलकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. या सिस्टीमच्या संदर्भात पहा, राजस्थानमध्ये मित्रांनो पुढील 21 तारखेचं हे हवामान अंदाज आहे. राजस्थानपर्यंत मित्रांनो पाऊस गेलेला आहे या सिस्टीम म्हणजे मध्य भारतात पाऊस वाढतोय, पूर्व भारतात पाऊस वाढतोय, उत्तर भारतात पाऊस वाढतोय. परंतु मित्रांनो, कोस्टल लाईनला पाऊस वाढतोय, परंतु अंतर्गत जो महाराष्ट्र आहे, अंतर्गत अगदी संपूर्ण दख्खन हे आपल्याला निळ्या कलरमध्ये दिसत आहे. आणि यावरून तुमच्या लक्षात येत असेल की या मॉडेलने एकत्रित अंदाज व्यक्त करत असताना या भागात कुठेही जोरदार, अतिजोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सर्वत्र आणि सर्वदूर होणार नाही असा अंदाज आहे. पिकांना जीवनदान देणारा पाऊस या भागात निश्चित असेल हे या मॉडेलने दाखवलेलं आहे. मित्रांनो, घाटावर कोस्टल लाईनला चांगल्या पावसाच्या नोंदी होतील, कारण आपल्याला पाऊसच पडणार नाही असं म्हणणं धाडसाच होत असतं. कारण आणि सातत्याने भारतीय हवामान विभागाने सांगितलेलं आहे की यावर्षी अल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे पावसात विस्कळीतपणा दिसेल. ते सर्व आपल्याला दिसून येते. संबंध मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर हे दख्खनचं पठार आपल्याला कमी पावसाच्या छायेत अजूनच दिसत आहे. पाऊस पडेल नाही असं नाही, पिकांना जीवनदान देणारा पाऊस शेतकऱ्याला अपेक्षित आहे. मुसळधार पावसाची सध्या तरी शेतकऱ्यांना अपेक्षा नाही. या सर्व पार्श्वभूमीवर इतरही मॉडेल काय सांगतायत तिचा अंदाज घेऊ आपण. मित्रांनो, हे सुद्धा ECMWFचं जागतिक दर्जाचं मॉडेल आहे. या मॉडेलकडे जर आपण नजर टाकली तर पुढील मित्रांनो 21 आणि त्यापुढे 30 तारखेपर्यंत अंदाज दर्शवणारे हे मॉडेल आहेत. एकत्रित मॉडेल आहे, ते एकत्रित अंदाज आहे. एकत्रित अंदाजाचा जर आपण विचार केला मित्रांनो, हा जो कलर दिसतो आपल्याला फिकट निळा, हा कमी पावसाचे संकेत देतो आणि हा कलर मित्रांनो आपल्याला जास्त पावसाचे संकेत देतो. हा पावसाचा जास्त संकेत देतो. हा कलर जर मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रात असता तर निश्चित महाराष्ट्रात, अंतर्गत महाराष्ट्रात, मराठवाड्यातील मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, लातूर, हिंगोली हे जिल्हे असतील, बुलढाणा असेल, अमरावती, अकोला हा भाग असेल. मित्रांनो, या मॉडेलचा जर आपण विचार केला तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया वगैरे या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी होतील, कारण तिथनं माझे शेतकरी चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, तिथले सुद्धा शेतकरी मला जोडलेले आहेत. ते सुद्धा सातत्याने प्रश्न विचारतात. आपण सांगितले उत्तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील, घाटावर होतील आणि घाटावर तर मित्रांनो जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटीज होण्याची शक्यता आहे. हे आपण सातत्याने सांगितलेले आहे. त्यामुळं अंदाजाकडे दुर्लक्ष करत जाऊ नका. मित्रांनो, घाटावर कसा पाऊस होईल संपूर्ण त्या संदर्भातलं हे पुढील 8 दिवसाचं चित्र आहे. 8 दिवसामध्ये यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं मित्रांनो, अकोले तालुका हा छत्रपती सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिमेकडील भाग आहे. नाशिक पश्चिम, दक्षिण, नाशिक पश्चिम दक्षिण या भागात चांगला पाऊस असणार आहे. मित्रांनो, हा संपूर्ण तुम्हाला केशरी कलर जो दिसत आहे हा अतिरिक्त पावसाचा संदेश देत आहे. आणि भूखलन, दरड कोसळणे यासारख्या घटना सुद्धा या कालखंडात होऊ शकतात घाटावर, जशा पूर्वी पाठीमागे झाल्या. कारण बाष्पाची जबरदस्त टक्कर ही घाटावर होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो पाऊस होत असतो. अकोले तालुका हा गोदावरी नदीचं अनलोट क्षेत्र आहे, त्यामुळे निश्चित जायकवाडीच्या जलाशयामध्ये पाणी जमा व्हायला मदत होईल. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, अंतर्गत महाराष्ट्रात आपण जे वारंवार उल्लेख करतो, यामध्ये अहिल्यानगर असेल, बारामती असेल, पंढरपूर असेल, पुणे पूर्व असेल, संपूर्ण मराठवाडा असेल, उत्तरेकडले मित्रांनो बुलढाणा वगैरे या भागात अद्याप कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. आणि पुढील 8 दिवस आणि काही मॉडेल तर मित्रांनो 15 दिवस चांगला पाऊस दाखवत नाहीत. पिकांना जीवनदान देणारा पाऊस हा निश्चित असेल, परंतु आपल्याला नद्यांना पूर येणारा पाऊस पाहिजे. मोठमोठे जे जलाशय आहेत अंतर्गत महाराष्ट्रातले, हा भरणारा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे. तो पाऊस कधी, तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला 30 जुलैपर्यंतच्या पुढे वाटच पाहावी लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.